जिल्हा प्रशासन मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध उपक्रम राबवत असताना दुसरीकडे मतदार यादीत नावं नसल्यानं अनेकांना मतदानापासून वंचित राहावं लागल्याचा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यात घडलाय। नुकत्याच पार पडलेल्या कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीवेळी करवीर तालुक्यातील हणमंतवाडीमध्ये 250 पेक्षा जास्त नागरिक मतदानापासून वंचित राहिले, तर खुपिरे गावातील 85 जणांना मतदान करता आलं नाही। पन्हाळा आणि शिरोळ तालुक्यातही अनेक नागरिकांना मतदानाच्या पवित्र हक्कापासून वंचित राहावं लागलं। जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढला असला तरी प्रत्येक निवडणुकीत असतो तसा मतदार यादीतील घोळ यंदाही पाहायला मिळाला। मतदानापासून वंचित राहावं लागल्यानं काही जण मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत। परंतु प्रशासकीय पातळीवर जो निरास्तेपणा आहे त्याच्यावेळी काही वेळा चौकशी केली तर BLO जो एकदम खालच्या स्तरावर काम करतोय त्यांच्यावरती ढकललं जाते आणि ही जी पद्धत आहे ह्या विरोधाभास जो दिसून येतो याच्याविरुद्ध आपण लवकरच जनहित याचिका दाखल करणार आहे। कारण 2017च्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा हाच अनुभव आला होता। जे 5,500 मताचं माझं गाव आहे शिंगणापूर, तिथं मतदान 33 ते 37 झालं होतं आणि साधारण 400 ते 450 लोक त्यावेळी न मतदान करता परत गेली होती। हेच आज परत लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जवळजवळ 180-200 लोकांच्या तीच परिस्थिती निर्माण झाली आणि वैशिष्ट्य म्हणजे जर तुम्ही निवडणूक आयोगाचं याद्या किंवा हे सर्च केला तर आमच्या शिंगणापुरातलं नाव जातं आहे कुठं, आमचे कोल्हापूर शहरातल्या कुठल्या तरी एखाद्या वार्डात जाते किंवा असं पण नाही की बाबा शेजारी राहतं आहे फुलेवाडी आहे किंवा बाँड्रीवरच्या मतदारसंघात असं पण काही नाही परिस्थिती, किंवा काही नावं भुईवाडीत गेले, अशी वेगवेगळ्या गावामध्ये नावाचा समावेश केला जातो आहे। हा जो प्रशासनाचा गलतान कारभार आहे याच्याविरुद्ध आपण जनहित याचिका लवकर उच्च न्यायालयात दाखल करणार आहे आणि ह्याच्यावरती सुधारणा न झालेच तर कोणत्याही पद्धतीचा कायद्याची लढा लागावा लागतो ते लढायची आमची मानसिकता आहे। दरम्यान मतदार यादीतील काही नावं वगळल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या असून याबाबत प्रशासन चौकशी करणार आहे। याशिवाय ज्यांची नावं मतदार यादीत नाहीत त्यांच्याकडून 6 नंबर फॉर्म भरून घेण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं।